नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इंडिया इयरबुक 2020च्या वॉटर रिसोर्सेस जलसंसाधन चॅप्टरमधील महत्त्वाचे फॅक्ट्स. तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सायमल्टेनियसली फॉलो करा. आता वॉटर रिसोर्सेस जे आहे तर त्याची जी द मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस अँड रिव्हर डेव्हलपमेंट अँड गंगा रिज्युएशन असं एवढं लांब लचकेचं नाव होतं. ओके. आणि याचं काम होतं की डेव्हलपमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस इन कंट्री, भारतातल्या जलसंसाधनाचा विकास कसा होईल त्यासंबंधीची ध्येय धोरणं ठरवणं हे या मिनिस्ट्रीचं नाव होतं. नंतरच्या काळामध्ये याचं नाव जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती असं करण्यात आलेलं आहे. आणि त्याचे दोन डिपार्टमेंट आहेत, एक डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्स रिव्हर डेव्हलपमेंट गंगा रिज्युएन आणि दुसरं जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन. सो मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीमध्ये दोन डिपार्टमेंट आहेत, एक डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस रिव्हर डेव्हलपमेंट अँड गंगा रिज्युएशन अँड डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर सॅनिटेशन. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की पर कॅपिटा वॉटर अवेलेबिलिटी किती आहे. तर प्रत्येक व्यक्ती मागं वार्षिक किती पाणी भारतामध्ये अवेलेबल आहे. 2001मध्ये हा आकडा होता जवळपास 1820 क्युबिक मीटर. 2011मध्ये हा 1545 क्युबिक मीटर होतो. इथं हे काय आकडे लक्षात ठेवायचे नाही, दोनच आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जर पर कॅपिटा वॉटर अवेलेबिलिटी 1700 क्युबिक मीटरपेक्षा कमी झाली तर त्याचा अर्थ होतो वॉटर स्ट्रेस्ड कंडिशन, पाण्याची दुर्भिक्ष जाणवतंय बाबा. आणि जर ॲन्युअल पर कॅपिटा वॉटर अवेलेबिलिटी 1000 क्युबिक मीटरपेक्षा कमी झाली तर याचा सरळ अर्थ होतो वॉटर स्कॅर्सिटी कंडिशन. ओके. वॉटर स्ट्रेस्ड अँड वॉटर स्कॅर्सिटी. वॉटर स्ट्रेस्ड 1700, वॉटर स्कॅर्सिटी 1000 क्युबिक मीटर. एवढं लक्षात ठेवा. MCQ करता एवढं बेसिक आहे आपल्याला, त्याच्या पलीकडे शक्यतो गोष्टी जात नाही. नॅशनल वॉटर पॉलिसी आली होती 2012मध्ये. ऑब्वियसली नॅशनल वॉटर पॉलिसी जी आहे ती कोण अडॉप्ट करतं तर नॅशनल वॉटर रिसोर्स काउन्सिल हे करतात अडॉप्ट. याच्यामध्ये नॅशनल वॉटर मिशन जे आहे तर ते एक महत्त्वाचं मिशन आहे, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज NAPCCच्या अंतर्गत. एकूण 8 मिशन याच्या अंतर्गत आहेत. नॅशनल वॉटर मिशन हा त्याचा एक भाग आहे. सर्वात पहिल्यांदा कुठलं मिशन NAPCCच्या अंतर्गत आलं होतं जे आपण ऑलरेडी रिवाईज केलेलं आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला सर्व मिशन सांगता आले तर नक्कीच चांगली बाब आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे नॅशनल वॉटर मिशन काय असेल, संवर्धन करायचं पाण्याचं, वेस्टेज कमी झालं पाहिजे आणि सर्वांना इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे सर्व स्टेट्समध्ये आणि त्या सगळ्या याच्यामध्ये. एकंदर याचे 5 गोल्स आहेत वेगवेगळे, सेम त्याचा अर्थ तेवढाच आहे. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की इन्क्रीजिंग वॉटर यूज इफिशियन्सी बाय 20%, म्हणजे 20% आपल्याला पाण्याचा वापर अधिक सुधारायचा आहे, हे याच्यात लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं आहे इंडिया WRIS वॉटर रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर इंडिया WRIS वॉटर रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम हे एक पोर्टल आहे जे तुम्हाला इन्फॉर्मेशन देतं वॉटर रिसोर्सेसबद्दल, जे डेव्हलप केलेलं आहे सेंटर वॉटर कमिशननी. ओके. सो इंडिया WRIS हे एक पोर्टल आहे जे आपल्याला ह्या सगळ्या नॅशनल वॉटर मिशनबद्दलचे काही इनपुट्स आहेत ते माहिती करून देतं. नॅशनल वॉटर मिशनमध्ये टोटल 8 रिव्हर बेसिन्स आहेत. एक महानदी, दुसरं माही, लुनी, तापी, सतलज, साबरमती, सुवर्णरेखा आणि वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर्स फ्रॉम तद्री टू कन्याकुमारी. तर हे एकूण रिव्हर्स याच्यामध्ये आहेत. ह्या सगळ्या रिव्हर तुम्हाला माहीत असतील, नसतील माहीत तर त्या माहीत करून घ्या, मॅपमध्ये तुम्ही बघणं गरजेचं आहे. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा. तर सुरुवातीला गंगा बेसिन जे आहे त्याच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 28% इंडियाचं वॉटर रिसोर्स हे गंगा बेसिनमधून येतं, गंगेतून येतं. 26% इंडियाचा लँडमास जो आहे तो याच्याशी संबंधित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 43% पॉप्युलेशन ही याच्याशी गंगेच्या बेसिनशी रिलेटेड आहे. हा प्रश्न MPSCने MCQ म्हणून विचारलेला होता है ना. तर एकूणच 5 राज्यांमधून जो मेन स्ट्रीम आहे, म्हणजे गंगा नदीची जी मेन स्ट्रीम आहे, मेन धारा आहे, ती कुठून जाते, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, वेस्ट बेंगॉल. तर हे 5 राज्य की मेन स्ट्रीम जाणार आहे. सिंपल प्रश्न येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग स्टेट थ्रू द मेन स्ट्रीम ऑफ गंगा ट्रॅव्हर्सेस. तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, वेस्ट बेंगॉल हा एक महत्त्वाचा MCQ. 43% तिथं पॉप्युलेशन, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर
गंगेचं पॉल्युशन जे आहे तो खरा मेजर मुद्दा आहे. तर गंगेमध्ये 70% पॉल्युशन जे आहे ते डोमेस्टिक वेस्ट सिवेजमुळे आहे, अनट्रीटेड डोमेस्टिक सिवेज घराघरांमधून जाणारं. 20% जे आहे ते टॉक्झिक इंडस्ट्रीयल वेस्टमुळे आहे. बऱ्याचदा असं होऊ शकतं MCQ मध्ये की तुम्हाला वाटू शकतं की मेजर पोर्शन जो आहे तो टॉक्झिक इंडस्ट्रीयल वेस्टचा आहे, पण तो 20 आहे. 70% जो आहे तो अनट्रीटेड डोमेस्टिक सिवेजचा आहे. आणि 10% नॉन पॉईंट सोर्सेस, ॲग्रिकल्चर रन ऑफ, ओपन डिफिकेशन, डम्पिंग ऑफ सॉइल वेस्ट. इट मीन्स तुम्हाला इथे एक कन्सेप्ट माहीत पाहिजे, पॉईंट सोर्स आणि नॉन पॉईंट सोर्स. तर पॉईंट सोर्स कुठला आहे? हा इंडस्ट्रियल वेस्टवाला. नॉन पॉईंट जे आहेत ते हे बाकीच्या सगळ्या याच्यातून 10%. त्याच्यानंतर गंगा ॲक्शन प्लॅन 1985 मध्ये सुरू झाला होता. त्याचं काम होतं गंगा स्वच्छता आणि त्या सगळ्या गोष्टी. यात गंगा ॲक्शन प्लॅन 1 आणि गंगा ॲक्शन प्लॅन 2 असं टप्प्याटप्प्याने होतं. पण 2015 मध्ये नमामी गंगे नावाची गोष्ट आली. इंटिग्रेटेड गंगा कन्झर्वेशन मिशन प्रोग्राम जो होता, 20,000 करोडचा हा प्रोग्राम होता. 2016 मध्ये रिव्हर गंगा रिज्युएशन प्रोटेक्शन मॅनेजमेंट ऑथॉरिटी ऑर्डर 2019 च्या अंतर्गत नॅशनल गंगा कौन्सिल आली. नॅशनल गंगा कौन्सिल न्यूजमध्ये होती का बरं? आपल्या रिव्हिजनमध्ये आली होती का कुठं? जर तुम्हाला आठवत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जल क्रांती अभियान. आता हे जल क्रांती अभियान जे होतं ते जे मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स, रिव्हर डेव्हलपमेंट, गंगा रिज्युएशन यांनी 2015, 16, 17, 18 मध्ये केलं होतं. याचं काम होतं संवर्धन आणि व्यवस्थापन करायचं पूर्ण देशभरासाठी, जल क्रांती अभियान. आणि याचा जो बेस होता तो होता पंचायत राज इन्स्टिट्यूशन, म्हणजे ग्रासरूट लेवलपासून काम करायचं जलक्रांती अभियान. त्याच्याकरता लक्षात ठेवा मग सगळंच NGO, सिटीजन, गव्हर्नमेंट. जलमंथन मिनिस्ट्रीनी हा एक वायडर कन्सल्टेटिव्ह हे ठेवला होता की पाण्याच्या सेक्टरमध्ये तुमच्याकडे कुठल्या नवीन आयडियाज असतील, टँजिबल सोल्युशन्स असतील, तर ते तुम्ही जलमंथनमध्ये मांडू शकत होता. तर हे खूप महत्त्वाची गोष्ट होती की पाण्यासंबंधीच्या आयडियाज कलेक्ट करणं. त्याच्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना 2015-16 मध्ये ही योजना आली होती, ऑलरेडी आपण बघितलेली आहे. आणि ह्या योजनेचं सगळ्यात मेन हे होतं की फिजिकल असेट जो आहे वॉटरचा ऑन फार्म तो एक्सपांड झाला पाहिजे. कल्टिवेबल एरिया जो आहे तो इरिगेशन आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना नावातच आहे त्याच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट वन हे जे आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना हर खेत को पाणी. तर हे हर खेत को पाणी त्याचं एक तिच्यामधला एक सब कॉन्टेंट. आणि याच्या अंतर्गत बऱ्याचशा गोष्टींना फंडिंग होतं. फॉर एक्झाम्पल मग इथं दिलेलं आहे तुम्हाला की मेजर अँड मीडियम इरिगेशन मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट्स आहेत त्यांना फंडिंग आहे. वॉटर बॉडीज आहेत, सरपर मायनर इरिगेशन आहेत. तर एक आहे की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना हर खेत को पाणीच्या अंतर्गत फंडिंग बऱ्याच गोष्टींसाठी होतं. याच्यावर प्रश्न ऑलरेडी विचारला गेलेला आहे, आय थिंक UPSC प्रिलिम्समध्ये होता. असलरेटेड इरिगेटेड बेनिफिट प्रोग्राम हा 1996-97 मध्ये सुरू झाला होता. तर याच्यामध्ये काय आहे की मेजर आणि मीडियम इरिगेशन प्रोजेक्ट जे आहेत ते कम्प्लीट करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती की 1999-2000 नंतर याच्यामध्ये की सेंट्रल लोन असिस्टन्स आणलं गेलं याच्यामध्ये. आणि ते मायनर सरफेस इरिगेशन प्रोजेक्टसाठी पण एक्सटेंड झालं. जे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत, नॉर्थ ईस्ट असेल, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, जम्मू काश्मीर, उत्तरांचल, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये मायनर प्रोजेक्टसाठी सुद्धा लोन देऊन मग ते प्रोजेक्ट कंप्लीट करणं. तर हे ॲक्सेलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम आहे मायनर मीडियम इरिगेशन प्रोजेक्ट्स करता. 1996-97 ची स्कीम आहे, ऑलरेडी विचारून झालेला आहे प्रश्न. त्याच्यानंतर कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट, याच्यावर पण प्रश्न विचारून झालेला आहे ऑलरेडी. 1974-75 ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आली होती. आणि याचं काम होतं की शेतकऱ्यांपर्यंत जी काही वॉटर इरिगेशन आहे ती डिलिव्हरी सिस्टीम प्रॉपर वर्क करायची. पाण्याचा जो यूज आहे त्याची इफिशियन्सी वाढली पाहिजे. प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप जे आहे पर युनिट ऑफ लँड ते वाढलं पाहिजे. म्हणजे एकंदरच जमिनीच्या तुलनेमध्ये जे प्रोडक्शन आहे पिकांचं ते वाढलं पाहिजे. तर कमांड एरिया डेव्हलपमेंट वॉटर मॅनेजमेंट 1974-75. आणि हे जे ॲक्सेलरेटेड आहे 1996-97, दोघांवर प्रश्न विचारलेला आहे, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हिच्यामध्ये जे आहे की हे नंतर हर खेत को पाणी आणि त्याच्याशी पण जोडलं गेलेलं आहे, तर ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे आपलं की तिच्यामध्ये आता हे गंगा बेसिन गंगा फ्लड कंट्रोल बोर्ड 1972 मध्ये अस्तित्वात आलं होतं. म्हणजे गंगा जो ॲक्शन प्लॅन आहे तो 1985चा आहे.
त्याच्या आधी गंगा बेसिन गंगा फ्लड कंट्रोल बोर्ड आलं होतं 1972मध्ये. तर हे एक महत्त्वाचं लक्षात असू देत. त्याच्यानंतर राजीव गांधी नॅशनल ग्राउंड वॉटर ट्रेनिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ही रायपूर छत्तीसगडला आहे. रायपूर छत्तीसगड संबंधी आज मी एक प्रश्न विचारला होता की वन स्टॉप सेंटर सर्वात आधी कुठं सुरू झालं, तर ते इथंच सुरू झालं होतं, राजीव गांधी नॅशनल ग्राउंड वॉटर ट्रेनिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके. सेंट्रल वॉटर कमिशन. आता सेंट्रल वॉटर कमिशनला एक चेअरमन असतो आणि तो एक्स ऑफिशियल सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके. तर हा सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जी व्यक्ती आहे ती चेअरमन असते याची सेंट्रल वॉटर कमिशन. ओके. आता सेंट्रल वॉटर कमिशनचं फंक्शन काय आहे तर सिम्पल आहे की कॉर्डिनेशन करणं, कन्सल्टेशन करणं स्टेट गव्हर्नमेंटबरोबर, की स्कीम ज्या आहेत त्यांचं कंट्रोल, त्यांचं कन्झर्वेशन, एकंदरच फ्लड मॅनेजमेंट असेल, इरिगेशन असेल, ड्रिंकिंग वॉटर असेल, तर पाण्याचे जेवढे काही यूज आहेत, पाणी संवर्धन आणि मॅनेजमेंट यासंबंधी हे काम करतं सेंट्रल वॉटर कमिशन. आणि याच्यामध्ये दुसऱ्या महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत आता वॉटर रिसोर्समध्ये ते म्हणजे काय की या सेंट्रल वॉटर कमिशनची डिझाईन कन्सल्टन्सीसुद्धा आहे जी भारतात आणि भारताच्या बाहेरसुद्धा काम करते आणि जे काही मेगा वॉटर रिसोर्स प्रोजेक्ट असतील त्याच्यासाठी डिझाईन बनवून देतात ते. नेपाळ, भूटान, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका, आफ्रिकन कंट्रीज यांना आपण डिझाईन करून देतो. हे काम सेंट्रल वॉटर कमिशनच्या अंतर्गत चालतं. त्याच्यानंतर डॅम रिहॅबिलिटेशन अँड इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट जो आहे तो वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने आपण राबवतो. वर्ल्ड बँक आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी मदत करत असते, तर ड्रीप प्रोजेक्ट वर्ल्ड बँकेच्या याच्याने चालतो, लक्षात ठेवा, डॅम रिहॅबिलिटेशन. त्याच्यानंतर वॉटर रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम, तर ही डेव्हलप केलेली आहे सेंट्रल वॉटर कमिशन आणि इस्रो या दोघांनी 2010मध्ये. ऑब्वियसली वॉटर रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे जिच्यामध्ये GIS लेअरचा वापर केला जातो की रिसोर्स प्रोजेक्ट आणि तिथली प्रॉपर इत्तमभूत माहिती आपल्याला मिळाली पाहिजे त्याच्याकरता. त्याच्यानंतर नेक्स्ट वन नॅशनल वॉटर अकॅडमी. आता ही खडकवासला पुणेला आहे. सिंहगडला जाता जाता थोडी नजर इकडे तिकडे फिरवली की हे दिसतं बघा, भारी इन्स्टिट्यूट आहे, आजूबाजूला काही नाही आहे त्याच्यामुळे नजरेला पडते, रोडवरच आहे. याचं फंक्शन काय आहे, सेंट्रल ऑफ एक्सलन्स आहे. मग ट्रेनिंग असेल, कुठल्या गोष्टीचं कौशल्य, कॅपॅसिटी बिल्डिंग असेल, वॉटर रिसोर्सेसच्या बाबतीमधलं प्लॅनिंग असेल, डेव्हलपमेंट असेल, मॅनेजमेंट असेल, तर या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग इथं दिलं जातं. इट इज अ सेंटर ऑफ एक्सलन्स, नॅशनल वॉटर अकॅडमी, खडकवासला, पुणे. त्याच्यानंतर सेंटर सॉईल अँड मटेरियल रिसर्च स्टेशन नवी दिल्लीला आहे. ओके. सेंट्रल सॉईल अँड मटेरियल रिसर्च सेक्शन, तर ते एक लक्षात ठेवा. आता हे बघा की हे जे आहे वेगवेगळे फरक्का बॅरेज जे आहे तो फरक्का वेस्ट बेंगॉलमध्ये आणि यांच्या ऑथॉरिटीज आहेत वेगवेगळ्या वर्षी स्थापन झालेल्या. तर हे वर्ष काही तुम्हाला पाठ करायला एवढा काही संबंध येत नाही. 1961मध्ये आलं होतं कारण असे बरेच आहेत. ओके. बेटवा रिव्हर बोर्ड आहे 1976मधलं. सरदार सरोवर 1980मध्ये. ओके. फक्त हे कुठं आहे, तुंगभद्रा कुठं आहे, तर हे या बोर्डवर आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे 1953. अप्पर यमुना रिव्हर बोर्ड आहे. त्याच्यानंतर मग आता पोलावरम प्रोजेक्ट न्यूजमध्ये आहे बघा, गोदावरीवर आहे पोलावरम प्रोजेक्ट, हा MCQला विचारला जाऊ शकतो. इंडो बांगलादेश वॉटर रिसोर्स कोऑपरेशन जे आहे ते 1972 पासून इंडो बांगलादेश वॉटर रिसोर्स जे आहे 1972 पासून आहे. आणि याच्यामध्ये गंगा नदीचं वॉटर फरक्काच्या इथं शेअर करण्यासंबंधीचा हा सगळा करार आहे. 30 वर्षाचा करार आहे हा. ओके. बांगलादेश आणि इंडियामध्ये, तर ते एक लक्षात ठेवा. इंडस वॉटर ट्रीटी 1960मध्ये झाली होती. वर्ल्ड बँकेने पुढाकार घेतला होता. भारताच्या 3 नद्या ज्या आहेत की राजाबना, सुलतान, मी तुम्हाला सांगितलं आहे, रावी, बियास अँड सतलज. त्याच्यानंतर नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी जी आहे ती 1982मध्ये स्थापन झाली होती. आणि पेनिन्सुलर कंपोनंट जो आहे नॅशनल पर्स्पेक्टिव्ह पॉईंटचा, म्हणजे नद्यांचा जर विचार केला तर हिमालयन आणि पेनिन्सुलर म्हणजे ह्या मधल्या ज्या आहेत अदर दॅन हिमालयन, तर त्या नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी त्याच्याकरता काम करत असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, तर ही जी इन्स्टिट्यूट आहे 1978मध्ये स्थापन झाली होती. हिचं हेडक्वार्टर रुरकी उत्तराखंडमध्ये आहे. तर लक्षात ठेवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी ही रुरकी उत्तराखंड 1978मध्ये स्थापन झालेली आहे. तर हिच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं म्हणजे मायनर इरिगेशन अँड वॉटर बॉडी सेन्सस. आता इरिगेशन सेन्सस हे जे आहे ते आता सध्या प्राईम मिनिस्टर कृषी सिंचन योजनेच्या अंडरच आलेलं आहे. आणि याच्यामध्ये कृषी सेन्ससमध्ये मेजर जे असतो की डेटाबेस जो आहे तो मायनर इरिगेशन जे सेक्टर आहे त्याच्या संबंधीचा डेटाबेस याच्यामध्ये असतो. तर हे एक लक्षात ठेवा. इरिगेशन सेन्सस आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंडरच चालतं. सो एवढं हिच्यामधले फॅक्ट्स होते. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.